नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन भाग 19. दुर्योधन आणि अर्जुन हे दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर ठाकलेली आहेत आणि या ठिकाणी दुर्योधन द्रोणाचार्यांना वर्णन करून सांगतोय की मोठा अहंकार दाखवतोय, शेखी मिरवतोय. वर्णन 10व्या श्लोकामध्ये, अध्यायी 1 श्लोक 10. माऊलीचं ओवी आहे ते 115वी आहे. हे आपण आता वाचूया. अपर्याप्तं तु तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. थोडं मागच्या वेळेला आपण केलं होतं, पण ते रिपीट केलं पाहिजे कारण ओव्या आपल्याला वाचायच्यात म्हणून. तर भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं म्हणजे नेतृत्व केलेलं असं आमचं सैन्य मोठं अमर्याद आहे. हे द्रोण दुर्योधन म्हणतोय की आपलं अमर्याद आहे, प्रचंड आहे सैन्य. आणि भीमाचं जे पांडवांचं सैन्य आहे, तो भीम तिथे नेता आहे, सेनापती आहे, तर त्याचं जरा लिमिटेड आहे, मर्यादित आहे. वरे क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाठू भीष्मासी पै. आणखी सगळ्या क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आहे, क्षत्रिय आहे, लढवय्ये आहे. अशांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? सगळ्या जगात नावाजलेले थोर योद्धे आहेत असे कोण आहेत? तर आमचेच पितामह, आमचे आजोबा भीष्म हे त्या ठिकाणी आपले सेनापती आहेत. काही चिंता नाही. आता याचे निबळे गवसले जे हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. तर ह्यांना आपण अधिकार दिलाय आणि आता यांच्या सामर्थ्यानं पसरलेलं हे सैन्य बांधलेल्या किल्ल्यासारखं आहे. एखादा किल्ला जसा दुर्जय असतो, जिंकायला अवघड असतो, तसं हे महाराज आपलं, गुरुजी आपलं हे सैन्य आहे. दुर्योधन म्हणतोय आता याच्यामध्ये माऊलीच्या उपमा अलंकार आल्या. वरती त्यांनी फक्त भीमाभिरक्षितमला विषय संपवला होता, माऊलीने वर्णन केलं. आधीच समुद्र पाही तेथ दुआड पण कवणा नाही, मग वडवा नळू तैसे याही विरजा जैसा. आता हे पहा, आधीच समुद्र हा मोठा भयकारक असतो, इतका पसरलेला. जर तुमची बोट छोटी असली तर मग भीती आणखीन वाढली. समोरची बोट भीमाची छोटी आहे आणि आपण समुद्रासारखे पसरलो, यामुळे तो भयकारक आहे. आणि त्याच्यातच जणू काय एखादा वणवा पसरलाय. समजा तेल पसरलं, त्या काळात असं घडत होतं नाही होतं आपल्याला काय माहिती. त्या काळात एवढ्या अरबस्थानात तेलाच्या विहिरी होत्या नव्हत्या हेही माहीत नाही, कल्पनाही असेल किंवा घडलंही असेल. तर समजा तेल पसरलं समुद्रावर आणि त्याला समजा आग लागली तर काय परिस्थिती होईल? समोरून जाणाऱ्या बोटीच्या चालकाची भीती म्हणजे पराकोटीने वाढेल. भीतीने तो चळाचळा कापल, बघूनच त्याला हार्ट अटॅक येईल, असं एवढं आहे. तर मग वडवाणू तैसे याही विरजा जैसा. जर आधी समुद्र विशाल, त्यातच वडवाणल जण पसरला. वडवाणल म्हणजे आग पसरली. किंवा दुसरी उपमा लगेच, ना तरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसा सांगा तू तैसा गंगास तू सेनापती. आता हा सेनापती आहे, हा किती भय उत्पन्न करतोय. तर जणू आता दुसरं उदाहरण म्हटलं ना, तर प्रलयवन्य आहे, प्रलयकारी असा अफाट वडवानल वणवा पसरलाय. आणि
त्यातच महावातू प्रलय काळचा जो वारा आहे तो पण आलाय. वडवानाला म्हणजे वणवा पसरतो तोच मुळात वाऱ्यामुळे पसरतो ना. तर आता हा प्रचंड वणवा आहे, प्रलय काळाचा वणवा आहे आणि त्याला वायू सुद्धा असा मिळाला. जर वायू कमी असेल तर वणवा लवकर थांबेल, पसरणार नाही. पण वायू पण त्याला असा मिळाला आहे की जणू काही प्रलयाचा वायू आहे. आणि हे कॉम्बिनेशन आहे, या कॉम्बिनेशनमुळे असा जो संघात आहे, एकत्रितपणा आहे, तसा आमचा गंगासूत सेनापती आहे. म्हणून जंगलात पेटलेल्या प्रलयकाळी वणव्याला प्रलयकारी वाऱ्याची जर साथ असेल तर जसं काही भावना होईल, जशी काही परिस्थिती होईल, तशी परिस्थिती आत्ता ह्या पांडवांच्या समोर आपण उभी केली आहे महाराज गुरुजी. आता येणे कवण भिडे, ह्याला कोण भिडणार, कोण अंगावर घेणार. हे पांडव सैन्य कीर थोकडे वर झिले आणि पाडे दिसत असे 119. आता अशा या आमच्या सैन्याशी कोण युद्ध करणार. पांडवांचं सैन्य तर अगदीच अपुरं आहे, किरकोळ आहे. त्यामुळे वरी भीमसेन बेथू तो जाहला असे सेना नाथू ऐसे बोलोनी हे मातू सांडिले तेणे. एक एक शब्द विचार करून बोलत जा महाराज. एखाद वेळी गंमत म्हणून आम्ही आता सकाळी मित्रमंडळी बसतो तेव्हा आपलं गंमत म्हणून थोडं एखादी गोष्ट होते, म्हणते सिरियस नसतो. इथे सिरियस मॅटर झालं आहे म्हणजे माझ्याकडनंही असं बोललं जातं थोडं लाईटली. हो मग तू काल काय म्हणलं होतं. अरे म्हटलं गमतीत बोललो किंवा असं लाईटली बोललो होतो, असं एवढं गंभीर नाही. कारण ते कल्पना हॉटेल आहे, तिथे चहा आहे, तिथे गप्पा आहे, टाईमपास आहे. तसं नाही आहे, हा टाईमपास नाही आहे, महत्त्वाचं आहे. तर अर्धांड असा भीमसेन त्या पांडव सेनेचा सेनापती आहे. पण तो कसा आहे इथे, म्हणून मी म्हटलं पुढे काय घडणार आहे तुम्हाला माहिती आहे ना, की हा युद्ध चातुर्य ही नाही, ज्याला काही कळत नाही युद्धातलं. आमचे शब्द जरा थोडे आणखीन असतात वाकुडे, जाऊ दे, ह्याला काही कळत नाही त्यातलं. आणि हा झालाय सेनापती. इकडे आमचं भीष्माभिरक्षित वडवानल आहे आणि हा तर याला काहीच त्यातलं कळत नाही. तो काय हा वणवा विजवणार, त्याला तर काहीच चातुर्य नाही आहे. आणि असं बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. आता हे माऊलीचं आहे, तिथे मूळ गीतेत नाही आहे. ठीक आहे, चलो. ही मजा आहे, त्यातून तुम्हाला शिकवलं आहे माऊलीने, मला शिकवलं आहे आधी आणि सगळ्यांना शिकवलं आहे. काय शिकवलं आहे की याचं युद्ध चातुर्य ही नाही, असा भीम काहीच करू शकणार नाही. अशा प्रकारचे थोकरट विधाने करणारा हा दुर्योधन आहे. ह्या दुर्योधनाला त्याची मांडी फोडून रक्त कोणी प्यायला होता भीमसेन. त्यामुळे कोणालाही कमी लेखायचं नाही, कोणालाही किरकोळीत काढायचं नाही. अहंकार तर वाईटच, पण त्यात सुद्धा आणखीन दुसऱ्याला समोरच्याला कमी लेखणं, किरकोळीत काढणं हेही नको, हे तर अजिबात नको. कारण महाभारत आहे, युद्धाच्या मैदानावर ज्याची खिल्ली उडवली सुरुवातीलाच त्यानेच तुमचा अंत केला महाराज दुर्योधन. असं एकदा तर राजकीय तुम्हाला आवडत नसेल, पण एकदा एक हिरोईन म्हणाली होती, तुम्ही माझं घर पाडलं एक दिवस, हे वेळ तुमच्यावर येणार, तुमचं मनोरथांचा बाणा पथ्याप्रमाणे कोसळणार. झालं तसं. आणखीन एक बोलणार आहे, थोडं पुढे आहे ते बघू, आजच्या या भागात येईल की नाही माहीत नाही. कारण मला हे वाचून अगदी मी अण्णा याची आठवण झाली. पण आता आपण नंतर आलं तर बघूया. मीच भीष्माचार्य असं समजून लढा, असं पुढे सांगितलं. आजच्या आता मिनटं किती होतात, काय होतं, किती वाचून होतं माहीत नाही ना.
बरं असो. तर त्यावेळेला ते मी अण्णा हजारेवालं येईल रेफरन्स, थोडा येईल. अयनेषु सर्वेषु यथाभागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आपापल्या आता दुर्योधन आपल्या सैन्याला आदेश द्यायला लागला. त्याने आता द्रोणाचार्यांशी बोलणं झालं आणि तिथे माऊलीने शेवट शब्द म्हणला आहे, तिथे सोडून दिलं. सांडिली तेणे ऐसे बोलून हे मातू सांडिली तेणे. त्याने ही गोष्ट तिथे सोडून दिली कोणी, दुर्योधनाने. आणि काय करायला लागलाय, आपापल्या माऱ्याच्या ठिकाणी स्थित राहून आपल्या अधिकाराखाली असलेल्या सैन्यानिशी आपण भीष्माचार्यांचं रक्षण केलं पाहिजे. आता सुरू झाले सेनाधिकाऱ्यांना आदेश. मग पुनरपी काय बोले सगळ्या सैनिकांते म्हणितले. आता तो काय करायला लागला दुर्योधन द्रोणाचार्यांना तिकडे सोडून. आता दळभारा बुलाले सरसे करा. तो सांगतोय, सेनापतींना उद्देशून बोलतोय की आता सगळ्यांनी आपापले सैन्यभार सज्ज करा, म्हणजे ताब्यात घ्या. बी ॲक्टिव्ह, बी अलर्ट नाव. इन अ फ्यू मोमेंट्स इट्स ऑल गोइंग टू बिगिन. थोड्या वेळात सुरू होणार आहे. त्यामुळे सरसे करा. सरसे म्हणजे सज्ज करा, ॲक्टिव्ह व्हा. जय जय अक्षौहिणी. त्याला जय अक्षौहिणी, इतक्या अक्षौहिणी काहीतरी आहे ना सैन्य होतं, 18 का काय. तर अक्षौहिणी ज्याला म्हणजे ती हे असतात ना प्लाटून, तुम्हाला दिलेले जो एक गट आहे सैनिकांचा, ज्याचे तुम्ही कमांडर आहात, तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया. ज्यांना ज्या अक्षौहिणी दिल्या आहेत त्या त्या रणभूमीवर त्यांनी महारथांच्या हुकमतीखाली वाटून घ्या. तुम्ही अतिरथी आहात, तुमच्या हाती परत सेनापती आहात, तुमच्या हाती परत महारथी दिलेत, तर हुकमतीखाली वाटून द्याव्या. तुम्ही त्या सेनापतींनी काय करायचं आहे, सैनिकांमध्ये म्हटले की आपापले सैन्यभार सज्ज करा. ज्यांच्या स्वाधीन ज्या ज्या अक्षौहिणी असेल त्या त्या रणभूमीवर त्यांनी महारथ्यांच्या हुकमतीखाली वाटून द्या. म्हणजे आता एकेका प्लॅटूनला एक एक महारथी येणार आहे, हेड आहे. आणि त्या महारथींनी तेणे तिया आवरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. तर द्रोणाच्या अंडर द्रोणाचार्यांना परत नंतर काहीतरी म्हणाला, त्या महारथांनी त्या आपल्या स्वाधीन ठेवायच्या अक्षौहिणी आणि सर्वांनी मिळून भीष्माचार्यांच्या आज्ञेत राहायचे. सेनापती आहे. तर हे तो आता आपल्या महारथांना अतिरथांना सांगतोय की तुम्ही आपापले ज्या अक्षौहिणी ते ताब्यात घ्या, सज्ज व्हा. आणि भीष्माचार्य काय सांगतील ते म्हणले, गो टू गो, शूट की शूट. तर त्यांच्या आज्ञेत राहा. आणि मग तो द्रोणाचार्यांना या ठिकाणी म्हणाला आहे. आता परत तो इकडे बोलतोय, क्षणात तिकडे बोलतोय. आता तो तापलाय. त्याला जे काय काय सुचतंय भरा बोलायला लागलाय बघा. एकदा द्रोणाचार्यांशी बोलतो, एकदा सैन्याशी बोलतो, परत द्रोणाचार्यांशी बोलायला आला. आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्यांना, आता बघा द्रोणाचार्यांना म्हणलंय, काय म्हणलंय आता हे मूळ श्लोकात नाही. भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव, हे तो त्यांनाच म्हणाला. इथे अर्थामध्ये हाती एकू रक्षावा मी तैसा हा देखावा. द्रोणा ते म्हणे हे माऊलींनी का टाकले माहीत नाही. हाचे एकू रक्षावा मी तैसा हा देखावा, येणे दळभारुआ घवा साचुआ माझा. आपण सगळ्यांनी भीष्माचार्यांना, मीच भीष्माचार्य आहे म्हणजे भीष्माचार्यांना मी समजून, म्हणजे मीच भीष्माचार्य आहे असं समजून, म्हणजे आचार्यांचं रक्षण करायचं आहे. सेनापतीचं रक्षण झालं पाहिजे ना, ती पद्धतच होती. सेनापती पडला की दत्ता शिंदे त्याची कथा झाली ना पानिपतावर, अरे सेनापती पडला, सगळीकडे सगळं सैन्य खचलं हो. म्हणून
त्याने असं म्हणलं आहे की आपल्या सेनापतीचं रक्षण स्वतःच्या जीवाच्या पलीकडे जाऊन करायचं आहे. आपणच जणू काही भीष्माचार्य आहोत असं समजायचं आहे. म्हणजे उलटसुलट दोन्ही अर्थ आहेत त्याचे, की भीष्माचार्यांचं रक्षण प्राणपणाने करायचं आहे आणि प्राणपणाने करायचं आहे म्हणजे किती, तर मीच भीष्माचार्य असं समजून भीष्माचार्यांचं रक्षण करायचं आहे. आलं का लक्षात? यांच्या योगाने आपलं सैन्य त्यामुळेच आपलं सैन्य हे सामर्थ्यशील ठरणार आहे. तर आता मगाशी मी म्हणालो की आज वेळ होतोय की नाही माहीत नाही, काय होतं, किती बोलायचं, काय बोलायचं, असं काही वेळा वाटतं. काही जण म्हणतात की फक्त श्लोक वाचा, मागच्या वेळी तो विषय झाला तो परत नको. आता आपण तर गप्पा मारतोय आणि मारता मारता ऐकायला मिळतंय तुम्हाला, आणि मला सुचतंय ते काय तुमच्यामुळेच. तर पसरवा आपलं हे, कंटाळा येणार नाही मला खात्री आहे. तर मला एक गंमत आठवली. आम्ही मानव जागरण मंच म्हणून आमचं एक काम आहे, ते ह्या कामामध्ये आम्ही काय केलं, आमचं छोटं मोठं काम होतं. तर ज्या वेळेला अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन काढलं तेव्हा आम्ही त्याच्यात उडी घेतली. आणि त्यावेळेची गंमत सांगतोय, आम्हाला केजरीवाल फार मोठा वाटला, भारी माणूस. त्यामुळे तो काळ वेगळा, त्यात सुद्धा असं होतच होतं ना की दुर्योधनाच्या बाजूने अक्षौहिणी लोक गेले, त्यांना खरंच कोणाला अधर्माच्या बाजूने राहायचं होतं, नाही राहायचं होतं, पोटासाठी गेले, काय झालं असेल ना. पण आता हे आपले स्वयंसेवक जे आहेत, कार्यकर्ते आहेत, आम्ही तिथे गेलो, हे निर्व्याजपणे गेलो ना, काही अपेक्षा न ठेवता गेलो होतो. देशातला भ्रष्टाचार नाहीसा व्हावा, सुशासन व्हावं यावं म्हणून गेलो ना. तर बघा काय टोक झालं. आम्ही त्यावेळेला ते यावरनं आठवलं मला, त्यावेळी मी अण्णा अशा टोप्या घातल्या होत्या, काहींनी मी केजरीवाल अशाही घातल्या होत्या. आता केवढं नैराश्य येऊ शकतं एखाद्याला. म्हणजे आता नेते कसे झालेत, आता अण्णा बरे आहेत, पण आताच्या काळात नेते कसे होते, एवढं जबरदस्त तो केजरीवाल वाटत होता की अरे हे काँग्रेस आणि भाजप दोन्ही भ्रष्ट झालेत, तर हा माणूस पर्याय उभा करेल बा असं वाटत होतं. आणि खरंच अभ्रष्ट स्वच्छ कारभार मिळेल आपल्याला वाटलं. आणि मी काल ती पोस्ट बघितली शीश महलची, अरे बापरे, त्याचं ते बंगला केजरीवालचा, हो हो हो, मी केजरीवाल म्हणून लढलो आणि हा केजरीवाल असं करतो. कुमार विश्वासची स्टाईल फार मोठी छान आहे. आता तसं काय मी डिप्रेशनमध्ये वगैरे गेलं नाही, काय फार काम केलं नव्हतं. कधी कधी असं वाटतं की आपण संघाचं काम देखील हिंदुत्वासाठी केलं, पण आपल्याला भ्रष्टाचार नष्ट होणारं अशी एक छान व्यवस्था हवी होती, तर त्या बाजूने आपलं संघाचं काम थोडं वाया गेलं. पण आता ठीक आहे, अर्धम त्यजति पंडितः, म्हणजे जे पंडित लोक आहेत ना, हुशार लोक आहेत, ते काय करतात, मी नाही हुशार पण त्यांचं शिकतोय ना बाळबोधपणे, की जर सगळंच जाणार असेल तर ते जाऊ देण्यापेक्षा अर्ध जाऊ द्यावं. तसे हिंदू धर्म टिकण्याचं काम करतायत ना, मग बास झालं. थोडं भ्रष्टाचाराचं चाललंय तर चालायला नको आहे, पण ते यश नाही आलं त्यामध्ये, तर ते अर्ध सोडून देऊ आपण आत्ता. असं फार निराश नाही व्हायचं. कधीतरी तेही होईल, कदाचित माहीत नाही कधी होईल, कारण भ्रष्टाचाराबाबत तेवढीशी कडक भूमिका हिंदू धर्मरक्षणात की ना भाजपने घेतली ना संघाने. त्यामुळे तसं आत्ता लवकरच्या दृष्टिक्षेपात नाही येते स्वच्छ भ्रष्टाचारमुक्त भारत. पण असं मी केजरीवाल हा फक्त भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी होता ना, तो हिंदू धर्मासाठी नव्हता. ब्रदर तो हिंदू धर्मासाठी काहीच करणार नव्हता. त्यामुळे अर्धही नाही ना साध्य झालं, नुसताच स्वार्थ त्याने साधला. तर असं ह्या लोकांनी जे आता मी भीष्म असं म्हणून जे लढायला सज्ज झालेत कार्यकर्ते, त्यांचं काय होणार आहे, भयानक होणार आहे नाही का. ते मरणार आहेत आणि
आम्ही तरी जगलोय. ते मरून जाणार बिचारे. कारण काय, दुर्योधनाची साईड घेतली. त्यामुळे हे समाधान आहे की थोडंसं त्यावेळेला झालं, अण्णांची बाजू घेतली. अण्णा तर चांगलाच आहे अजूनही. केजरीची घेतली, मग मोदीची घेतली. चला, पण निदान अधर्माची किंवा कुटिलतेची, दुष्टाची घेतली नाही, एवढं तरी आपल्याला समाधान आहे. आणि म्हणून अजूनही मोदीची बाजू घेतोय, घेत राहणार. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आपल्याला गप्पा मारत मारत जेवढी होईल तेवढी ज्ञानेश्वरी करायची आहे. धन्यवाद. थोडे व्ह्युअर्स कमी झाले, जरा सगळ्यांनी प्रयत्न करून वाढवा. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. त्या ओंकाराशी निगडीत व्हायचं महाराजा. आज सांगून टाकू का, तशी आज 22च मिनटं झाले. तर देव असतो, तो करत काहीच नाही. तो आपल्या कल्पनेतून साकार झालेला आहे. आणि तो जेव्हा अनंत अपार परब्रह्म या रूपामध्ये आपल्याला दर्शन देखील जाणवेल, तेव्हा मात्र आपलं मन हलकं पाखरू होईल आणि आनंदाचं निधान मिळेल. बाकी तो काहीही करणार नाही. ट्रस्ट मी. का कसं सांगायला लावू नका. करणार काय नाही. भक्ती करा, पाया पडा, आणखीन काही करा, तो काही करणार नाही. फक्त तो असणार आहे आणि त्याच्या असण्याशी, त्या कल्पनेत, आपल्या कल्पनेत असणार आहे आणि त्या कल्पनेशी निगडीत. आणि म्हणून माऊलीचं हे वाचत राहील की त्या अनंत अपार अस्तित्वाच्या जाणीवेने खूप काही साधू शकतं. मन पाखरू होतं हे फक्त एक छोटंसं वाक्य आहे. ह्या अर्थाची पोस्ट आज केली आहे. त्यामुळे या ज्ञानेश्वरीशी निगडीत राहायचं. कारण याच्यामध्ये ते त्याचं अवघं अस्तित्व काय, कसं आहे, त्याचा सतत अनुभव, जगावं कसं, याचा एक मार्गदर्शन आपल्याला मिळत राहणार आहे. म्हणून करायचं. जय श्रीराम.